नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाप्रसाद आणि सत्यनारायणाचा पूर्ण व्हिडिओ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतोय ते। तर महाप्रसाद बनवण्याआधी जी पार्किंग असते ती पूर्ण खाली करून, झाडून, पुसून, स्वच्छ करून मी, पूजा आणि संगीताताई आम्ही तिघींनी आधी सगळी फरची क्लीन करून घेतली। त्यानंतर सकाळी सकाळी आमच्याकडे पाणी येतं, तर स्वयंपाकासाठी लागणारं सगळं पाणी भरून ठेवलं। त्यानंतर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मी किराणा वगैरे सगळा करून आणला होता। तर त्यानंतर स्वयंपाकासाठी लागणारी भांडी सुद्धा घेऊन आलेले होते सुदाम दादा आणि शिवमचे बाबा। तर इथे बघू शकताय सगळी म्हणजे जिथे आम्हाला जेवणासाठी बसायचं आहे ती फरशी सुद्धा आम्ही क्लीन करून घेतोय। त्यानंतर स्वयंपाकासाठी जी जागा लागणार होती देवापुढे सगळंच फरशी पुसून क्लीन करून घेतलं। त्यानंतर इथे ऑलमोस्ट स्वयंपाकाची पूर्ण तयारी झालेली आहे। मुली सुद्धा मस्त छानपैकी एन्जॉय करतायत। त्यानंतर तो शेगडी गॅस लावून घ्यायचा आहे। शेगडी गॅस लावून झाल्यानंतर त्याची आधी सगळ्यात आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की व्हेज पुलाव आम्हाला करायचा होता, कोशिंबीर बनवायची होती, पापड तळायचे होते। तर ती ऑलमोस्ट सगळी तयारी आम्ही करत होतो। इथे बघू शकत असाल तुम्ही तर गॅस पेटवून आणि बाकीची तयारी करतोय आम्ही। तर पुलाव बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे मी आणि किती माणसांचं करतो आहे ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे तुम्हाला। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर इथे पापड तळण्यासाठी मी तेल कढईमध्ये टाकून घेते आहे कारण कमी तेलात स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे त्या तेलात पापड तळून आणि त्याच तेलात पुलावसुद्धा करता येईल। त्यासाठी मी आधी एक तेलाची पिशवी फोडून घेतली आणि त्यात पापड तळून घेतले। तर इथे दावत गोल्ड आपलं बिर्याणी राईस मी घेतलेला आहे 5 किलो। 50 माणसांसाठीचं जेवण आम्ही बनवतो आहे। तर इथे 5 किलो घेतलेला आहे। त्यानंतर वटाणा घेतलेला आहे 1 किलो, बीन्स घेतलेले आहेत अर्धा किलो, शिमला पाव किलो घेतलेली आहे, वटाणा सोलून घेतलेला आहे, बीन्स पाव किलो घेतलेला आहे, अद्रक आतपाव, लसूण आतपाव। त्यानंतर बाकीचे सुद्धा साहित्य मी तुम्हाला सांगते। तर इथे बघू शकताय कोथिंबीर घेतलेली आहे 1 गड्डी, त्यानंतर काकडी घेतलेली आहे कोशिंबीरीसाठी 3 किलो, इथे आतपाव मिरच्या होतील भरपूर, कढीपत्ता पाव किलो, गाजर घेतलेला आहे 1 किलो, फ्लॉवर घेतलेला आहे 4 किलो, कांदे अर्धा किलो, बटाटा आणि टोमॅटो घेतलेला आहे 4 किलो। ते बिर्याणीला नाही टाकणार आहे सगळे, 1 किलो टोमॅटो बिर्याणीला टाकणार आहे, 2 किलो कांदे बिर्याणीला टाकणार आहे आणि बाकी कोशिंबीरीसाठी। त्यानंतर लागणारे सगळे मसाले घेतलेले आहेत, गरम मसाला, बिर्याणी मसाला, खडा मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाल्याचं सुद्धा 1 पॅकेट टाकलं होतं मी थोडंसं चवीसाठी। त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहे, आलं लसूण खोबरं याची पेस्ट करून टाकणार आहोत आम्ही। तर इतकं सगळं साहित्य 5 किलोच्या बिर्याणीसाठी आम्ही घेतलेलं होतं, कारण 5 किलोचे बिर्याणी, 5 किलो तांदळाची बिर्याणी, त्यानंतर कोशिंबीर, पापड आणि रवा या 4 गोष्टी असणार होत्या, त्यामुळे मग लिमिटेड घ्यायचं होतं। तांदूळ सगळ्यात आधी मी धुवून घेतले स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा, चोळून धुवायचे नाही आहेत, तुकडे पडतात, हलक्या हाताने धुवायचे आहेत आणि साधारण ते 20-25 मिनटं हे भिजत घालायचे आहेत, म्हणजे छान बिर्याणीमध्ये छान ते तांदूळ खुलतात। ह्याचं काय बनवायचं, काय बनवतं ह्याचं? बिर्याणी कसली बिर्याणी? व्हेज पुलावची तयारी चालू आहे इथे सगळ्यांची, बघू शकताय। आणि हे काजू बदाम खिरीसाठी काय म्हणतात, शिऱ्यासाठी ना, शिऱ्यासाठी प्रसादासाठी। काय काय आणखी इथं पापड आणि त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्रिकोणी पापड। हा ह्याच्यामध्ये बनवायचंय का? बारीक करा गॅस, बारीक करा गॅस, बारीक करा। अहो कमी केला ना जास्त की डायरेक्ट बंद होतो। आता करा एक काम कर ना, थोड्या बंदच करतो।
गोड होता ना जास्त. आपल्याकडे माणसं नाहीत कमी, आपली बिल्डिंग अर्धीच आहे, अर्धी गायब आहे. हे पळवा व्हिडिओ आता मग तिकडे उचलून परत पेटवावं लागणार. एडिटिंग माझ्याकडे नाही, यांचा मोबाईल आहे. काय चालू ते? हे कापा ते नाही, हे कापा. हा माझा हे बाकी त्यानंतर इथे साधारण 2 ते 2.5 किलो मी कांदा परतण्यासाठी घेतलेला आहे. कांदा परतण्यासाठी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित आणि चांगला परतला जाईल. त्यानंतर सगळ्या भाज्या ऑलमोस्ट इथे सगळ्यांनी कट करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मी टोमॅटो घालून घेतलेला आहे, त्यात सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन विरघळेल. त्यानंतर सगळ्या भाज्या एक एक करून सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. त्या छानपैकी मिक्स करून घेते पूजा. बघू शकताय किती सुंदर दिसतोय आणि वास तर अप्रतिम येत होता. खरं तर असं म्हणतात की महाप्रसादाचा जो स्वयंपाक असतो तो जेव्हा आपण बनवतो ना तेव्हाच तो प्रसाद म्हणून झालेला असतो. त्यामुळे तो एकतर तो कसाही झाला तरी सुंदर लागतो आणि त्याचा स्मेलसुद्धा तितकाच सुंदर येत होता. त्यानंतर प्रसाद वगैरे बनवून झाल्यानंतर मला लास्ट मोमेंटला व्हिडिओ घेण्यासाठी लाईव्ह आपलं चालू होतं. लाईव्ह तुम्ही बघितलं असेल, लाईव्हमध्ये तुम्ही बघितलं असेल भात कसा झाला आहे ते. त्यानंतर सत्यनारायण चालू झाला. सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडल्या, सगळ्या गोष्टी छान झाल्या. त्यासाठी देवाचे आभार मानायचे असतात आणि इथून पुढे होणाऱ्या गोष्टीसुद्धा निर्विघ्नपणे पार पडू दे यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर आमचा 11 दिवसाचा गणपती उत्सव अतिशय आनंदाने आणि व्यवस्थित पार पडला. यासाठी म्हणजे 5 वर्ष आमच्या गणपती उत्सवाला पूर्ण झालेले आहेत. यावर्षी 5वं वर्ष होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की यावर्षी सत्यनारायण करायचा 5 वर्ष पूर्तीसाठी. तर आम्ही सत्यनारायण करून घेतलं आणि देवाला असंच सांगितलं की देवा यावर्षी आत्तापर्यंत सगळं छान आणि व्यवस्थित झालेलं आहे, तसंच इथून पुढेही होऊ देत. यासाठी देवाला मागणं घातलं आणि सत्यनारायण पूजासुद्धा पूर्ण झाली. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवर्जून बघत जा. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. पूर्ण सगळे मेंबर्स महाप्रसादासाठी अवेलेबल होते, सगळे उपस्थित राहिले. या गोष्टीसाठी खरंच खूप आनंद होता, कारण सण आणि वार आणि गणपती उत्सव खरं तर सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी बनवला जातो. पण त्यातही काही लोक असे असतात की स्वतःच्याच विश्वासात असतात. पण तसं न होऊ देता लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी बनवलेला होता आणि ही गोष्ट लक्षात ठेवूनच आपण या सगळ्या गोष्टी पार पाडायला हव्यात. सगळ्यांनी एकत्र यायला हवं, छान राहायला हवं, बोलायला हवं. यातच खरा या गोष्टीचा आनंद असतो. नाहीतर सणवार काय जो तो आपल्या घरातही साजरा करतो. प्रत्येकजण स्वतःच्या घरातही गणपती बसवू शकतो, पण एकत्र सार्वजनिक गणेशोत्सव यासाठीच करतो आपण की प्रत्येक जणांच्या भेटीगाठी व्हायला हव्यात, सगळ्यांनी एकत्र यायला हवं, गप्पा मारायला हव्यात, यासाठी तो गणेशोत्सव साजरा करतो. तर बघू शकता या पद्धतीने आमचा गणपती छानपैकी गणपती आणि सत्यनारायण पार पडलेला आहे. त्यानंतर सगळ्यात आधी माणसांची पंगत बसवून घेतली. बघू शकताय सगळी लहान मुलं वगैरे सगळेच जेवायला बसले होते. प्रसादसुद्धा छान झालेला होता. खरं तर माझ्याकडनं भातामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं होतं, पण वेळेवरती मैत्रिणींनी झाकण खोललं आणि वाफेवरती न होऊ देता तो पूर्ण पाण्यात शिजवला. त्यामुळे तो व्यवस्थित झाला होता. तरी थोडासा गचका झालाच, कारण त्यावेळेस लाईट गेली, ब्राह्मण काका आले, एवढे साहजीने चढून जायचं, त्या सगळ्या गोष्टींच्या गडबडीमध्ये माझ्याकडनं भातात पाणी जास्त झाले ह्यावेळेस. त्यानंतर महिला वर्गाचा सुद्धा प्रसाद उरकला गेला.
तर मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे एक कमेंट करून नक्की सांगा. छान वाटला, ओम गणपती नमः, गणपती बाप्पा मोरया, काहीतरी एक कमेंट करा. म्हणजे तुमची ती एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देणारी असते. त्यानंतर चॅनलवर जर नवीन असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, कारण बरेच जण व्हिडिओ बघतायत आवर्जून पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर ते प्लीज आठवणीने सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि एकत्र येत राहा, गोड बोलत राहा आणि गप्पा मारत राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.